इयत्ता 10वी, धडा पहिला, कविता पहिली. ॲक्च्युली ही प्रार्थना आहे. तू बुद्धी दे. कवी आहेत गुरु ठाकूर. हे कोण आहेत तर प्रसिद्ध कवी आहेत, गीतकार आहेत, स्तंभलेखक आहेत, नाटककार आहेत, कथा, पटकथा आणि संवाद लेखक आहेत. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गीते अतिशय लोकप्रिय झालेली आहेत. म्हणजे गुरु ठाकूर हे फार नावाजलेले लेखक आहेत, कवी आहेत. त्यांनी अनेक नाटके, कथा, पटकथा लिहिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे चित्रपटही त्यांनी चित्रपटात गाणी देखील लिहिलेली आहेत. त्यातली ती गाणी प्रसिद्धही झालेली आहेत. उदाहरणार्थ नटरंग, अगबाई अरेच्चा, घर दोघांचे, टाईमपास, डॉक्टर प्रकाशबाबा आमटे यांसारख्या अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलेलं आहे. सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून त्यांना सन 2009 साली कला गौरव पुरस्कार व सन 2010 साली झी गौरव पुरस्कार त्यांनी सन्मानित केलेले आहे. त्यांनी जे गीत लिहिले त्याच्यासाठी त्यांना 2009 साली कला गौरव आणि 2010 साली झी गौरव पुरस्कार मिळाला आहे, जो झी TV कडून देण्यात येतो. आता ही कविता जी आहे, प्रस्तुत प्रार्थनेत सन्मार्ग, सन्मती आणि सत्संगती यांचे महत्त्व कवीने अधोरेखित केलेले आहे. की सन्मार्ग म्हणजे चांगला मार्ग कोणता आहे, सन्मती चांगली बुद्धी कोळशी असते, आणि सत्संगती चांगली संगत, आपले आजूबाजूला कशी लोक आहेत याच्यावरून सुद्धा आपलं व्यक्तिमत्व घडतं. तर ते कसं असावं, चांगलं व्यक्तिमत्व कोणतं, चांगली संगती कोणती. तुम्ही जर वाईट मित्रांच्या आजूबाजूला राहिले तर तुम्ही वाईट गोष्टी करायला तुम्ही प्रवृत्त होता किंवा वाईट गोष्टी करता तुम्ही. जर तुम्ही चांगल्या तुमचे फ्रेंड सर्कल, तुमच्या आजूबाजूचे मित्रपरिवार जर चांगले असतील तर तुम्ही देखील चांगल्या गोष्टी शिकता. त्याच्यामुळे सत्संगती, आपली संगत नेहमी चांगली असावी असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. कायम सत्याची कास धरता यावी, संवेदनशीलता जपण्यासाठी ताकद मिळावी, अनाथांचे नाथ होण्यास बळ मिळावे व शाश्वत सौंदर्याचा ध्यास लागावा, या भावना प्रार्थनेतून व्यक्त झालेल्या आहे. नेहमी सत्याची कास धरता यावी म्हणजे आपण नेहमी सत्य वागलं पाहिजे, सत्य बोललं पाहिजे. संवेदनशीलता जपण्यासाठी ताकद मिळावी म्हणजे दुसऱ्यांविषयी आपल्याला करुणा वाटली पाहिजे, दुसऱ्यांना मदत करण्याची इच्छा वाटली पाहिजे, दुसऱ्यांशी वाईट वागून नाही चालणार. ही जी दुसऱ्यांबद्दलची संवेदनशीलता आहे ती भावना आपल्यात जागृत झाली पाहिजे. अनाथांचे नाथ होण्यास बळ मिळावे, आपण दुसऱ्यांना मदत करता यावी, ज्यांना कोणी नाही अनाथ आहे त्यांची आपण मदत केली पाहिजे, ही भावना आपल्या मनात जागृत व्हावी असं या प्रार्थनेतून व्यक्त केलेलं आहे. तर प्रार्थनेत म्हणतायत, असं मागणं मागत आहेत की तू बुद्धी दे आम्हाला. तू काय दे, तू आम्हाला बुद्धी दे, तू तेज दे म्हणजे आमच्याकडे प्रकाश दे, आम्हाला ज्ञान दे. नवचेतना, चेतना म्हणजे आपली बुद्धी, आम्हाला आमची बुद्धी इतकी तल्लख कर की आम्ही नवीन काहीतरी शिकण्यासाठी आम्ही तेवढे कॅपेबल होऊ. विश्वास दे, आम्हाला विश्वाससुद्धा दे की आम्ही हे सगळं करू शकू आणि आम्ही परीक्षेला सामोरे जाऊ शकू. किती कठीण परीक्षा असली तरी ती परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला सगळं येत असेल पण आपल्याकडे कॉन्फिडन्स नसेल तर आपण मागे पडतो. त्यामुळे विश्वास देखील महत्त्वाचा की मला सगळं येतं आहे, माझी बुद्धी चांगली आहे, माझ्याकडे नवीन शिकण्याची तयारी आहे. तर हे सगळं करण्यासाठी आणि परीक्षा पार होण्यासाठी मला जो विश्वास, जो कॉन्फिडन्स हवा आहे तेही तू मला दे असं इथे कवी म्हणत आहे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. जे नेहमी सत्य आहे, जे नेहमी सुंदर आहे, सर्वथा म्हणजे सर्व ठिकाणी जे नेहमी सुंदर आहे, आजन्म त्याचा ध्यास दे. आजन्म आम्हाला शिकण्याची इच्छा निर्माण होते, आजन्म आम्ही विद्यार्थी राहू. कारण आपण फक्त शाळेतच शिकतो असं नाही, तर आजूबाजूच्या जगात देखील आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे आजन्म ती शिकण्याची प्रवृत्ती आमच्या मनात राहू दे असं ते आणि त्या गोष्टीचा ध्यास आम्हाला हवा आहे, ती गोष्ट आम्हाला करण्यासाठी जी इच्छा आहे ती आम्हाला तू दे असं इथे कवी म्हणत आहे. हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती, ज्यांचं आभाळ हरवलेलं आहे म्हणजेच काय की ज्यांच्या डोक्यावर वडिलांचं छत नाही आहे किंवा वडिलांची माया नाही आहे, ज्यांच्यासोबत कोणी त्यांना हात धरून पुढे नेईल किंवा त्यांना गाईड करेल असं कोणी नाही आहे किंवा त्यांची काळजी घेणारं कोणी नाही आहे. तसंच सापडे ना वाट ज्यांना होत यांचा सोबती, ते म्हणतात की ज्यांचा आभाळ हरवला त्यांचा तू सोबती हो, त्यांचा साथी हो, की ज्यांच्याकडे कोणी नाही आहे अशांच्या तू सोबती हो, त्यांच्यासोबत राहा.
तसेच सापडेना वाट ज्यांना, ज्यांना मार्ग सापडत नाही आहेत, जे अडखळले आहेत, जे अडकले आहेत की आता पुढे काय करावं, अशा सिच्युएशनमध्ये फसलेले आहेत की आता काय करावं त्यांना समजत नाही आहे, तर त्यांचा सारथी हो. सारथी हो म्हणजे त्यांना मार्ग दाखव. ओके. सारथी म्हणजे काय, तर पूर्वी जे रथ असायचे, तो रथ जो चालवायचा त्याला म्हणायचे सारथी. ओके. तर तो रथ जसा पुढे घेऊन जायचा रस्त्यावरून, तसं ते म्हणतात की आम्हाला जो मार्ग दाखवायला पाहिजे असा सारथी हो, की आमचा जो रथ आहे आयुष्याचा तो पुढे घेऊन जा. आम्हाला काय कुठे जायचं आहे, कुठे नाही जायचं आहे, काय करायचं हे माहीत नाही, त्याच्यामुळे तूच आम्हाला पुढे घेऊन जा असं ते प्रार्थना करतात. साधना करीती तुझी जे नित्य तव सहवासिनी, जे तुझी नेहमी साधना करतात किंवा नेहमी तुझी प्रार्थना करतात, तेव्हा नेहमी नियमितपणे तुझी जे प्रार्थना करतात त्यांना तुझी सहवास दे, म्हणजे सोबत दे, असा प्रार्थना इथे कवी करत आहे.